श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातली 31वी ओवी पाहणार आहोत. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. समर्थ माऊली आपल्या प्रभू रामचंद्रांचं, आपल्या आराध्य दैवताचं महत्त्व सांगताना या ओवीमध्ये म्हणतीये की माझ्या प्रभू रामचंद्राचं शौर्य, माझ्या प्रभू रामचंद्राचा पराक्रम मी तुम्हाला कसा सांगू बरा. अहो, या प्रभू रामचंद्रांनी ज्याने प्रत्यक्ष देवांना देखील सोडवलेलं आहे. प्रभू रामचंद्रांच्या अवताराच्या माग रावणाच्या वधाचं जे कार्य होतं, त्या रावण वधाच्या कार्याच्या माग देवांची खरी याचना प्रभू रामचंद्रांना या पृथ्वी तलावरती घेऊन आली. तुलसी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या आधी ब्रह्मदेवाच्याकडं प्रत्यक्ष वसुंधरा एखाद्या गायीच्या रूपामध्ये, एका दीनवाण्या रूपामध्ये ब्रह्मदेवांकडे जाऊन याचना करू लागली की या रावणाने या पृथ्वीवरती खूप आतंक माजवलेला आहे. खऱ्या अर्थाने सत्वगुणाचा या पृथ्वीवरून संपूर्णपणे लोप झाला होता. देवांना देखील रावणाने बंदीखान्यामध्ये डांबून ठेवलं होतं. अनन्वित त्यांच्यावरती अत्याचार होत होते, त्यांचा छळ होत होता. अशा वेळेला पृथ्वी एका गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवांकडे गेली आणि ब्रह्मदेवांच्याकडं तिने प्रार्थना केली की आपण या पृथ्वीचा आता सांभाळ करा. आणि ब्रह्मदेवाने देखील हा तबलता या वसुंधरेच्या याचनेच्या समोर मांडली. आणि मग तेव्हा शंकराने ब्रह्मदेवाला सांगितलं की प्रभु व्यापक सर्वत्र समाना, प्रेम से प्रकट हो ही मैं जाना. मग ब्रह्मदेवाने त्या आपल्या आराध्य मूळ पुरुषाची याचना अत्यंत मनोभावाने केली आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. आणि मग प्रभू रामचंद्रांचं पुढचं कार्य आपल्याला माहितीच आहे. त्यांनी रावणाच्या या बंदीखान्यातून देवतांना सोडवलं, त्यांना देखील मोकळं केलं. आणि हे समर्थ माऊली या ओवीमध्ये सुरुवातीला म्हणते की महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूळ पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अर्थात या मूळ पुरुषाचं, या आदी पुरुषाचं हे प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये येऊन सत्वगुणाच्या, दैववादी लोकांच्या, देवतारूपी लोकांचा सांभाळ करण्याचं कार्य हे अनादी काळापासून चाललेलं आहे. आपण जर भागवताचा प्रथम स्कंद बघितला तर भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये या मूळ पुरुषाचे 24 अवतार झालेले आहेत. याचं अतिशय सुंदर वर्णन व्यासांनी करून ठेवलेलं आहे. या 24 अवतारांपैकी प्रत्येक अवताराचं एक महत्व आहे, एक विशिष्ट नैमित्य आहे. दुसऱ्या अवतारामध्ये या मूळ पुरुषाने वराह रूप धारण केलं आणि जी रसातळाला गेलेली पृथ्वी होती तिला वरती आणलं. 6व्या अवतारामध्ये हाच मूळ पुरुष दत्तात्रय झाला. 10व्या अवतारामध्ये मत्स्य रूपाने येऊन त्याने त्रैलोक्याला देखील वाचवलेलं आहे. 11व्या अवतारामध्ये जेव्हा देव आणि दानव यांचं अमृत मंथन चाललं होतं तेव्हा या मूळ पुरुषाने या मेरू पर्वताच्या खाली तळाशी एका कासव रूपाने जन्म घेतला आणि आपल्या पाठीवरती मेरू पर्वताचा भार सहन केला. आणि देव आणि दानव यांच्या या समुद्र मंथनामध्ये त्यांच्या कार्यासाठी तो एक प्रकारे निमित्त झाला. 14व्या अवतारामध्ये नरसिंह रूपाने, आत्ताच त्या नरसिंहाची जयंती झाली ना, त्या नरसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध ज्या भगवंताने केला, हा तो भगवंताचा 14वा अवतार. 16व्या अवतारामध्ये तो परशुरामाच्या रूपामध्ये आला आणि परशुरामाच्या रूपामध्ये येऊन त्यांनी 21 वेळा पृथ्वीला निक्षत्रिय केलं. संपूर्ण क्षत्रिय जनतेचा त्यांनी ऱ्हास केला. 18व्या अवतारामध्ये तोच मूळ पुरुष प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये आला आणि हा अवतार हा अत्यंत विशिष्ट हेतूने त्या रावणाच्या वधासाठीच आला होता. पण त्या अवतारामध्ये भगवंताने सामान्य जनांसाठी एक नीतीचा, एक सदाचरणाचा, एक अप्रतिम असा मार्ग तो ठेवून गेला. 19वा आणि 20वा अवतार हा बलरामाचा आणि श्रीकृष्णाचा. या अवतारामध्ये देखील भगवंताने केलेल्या लीला या प्रापंचिकासाठी अत्यंत मनोवेधक आणि त्याचं चित्त त्या भगवंताकडे लावणाऱ्या ठरल्या. श्रोतेहो, या अनेक अवतारांच्या मागं अनेक लीला जरी असल्या, अनेक कारणं जरी असली तरी ज्याप्रमाणे भगवंताने म्हटलेलं आहे की एकच मूळ कारण होतं, ते म्हणजे सत्यगुणांचा, सत्वगुणांचा, देवलोकांचा सांभाळ करणं, या विश्वामध्ये धर्माची स्थापना करणं आणि या विश्वामध्ये असलेली अराजकता दूर करणं, हेच एकमेव भगवंताच्या या अवतारांच्या मागचं प्रमुख कारण.
असा हा भगवंत महासंकटी सोडिले देव जेणे अशा रूपाने आला. आणि तो फक्त आला आणि त्यांनी शौर्य गाजवलं आणि तो निघून गेला इतकंच नाही. ज्या वेळेला तो 18व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांच्या रूपाने आला तेव्हा त्याने शौर्य तर गाजवलंच, पण आज इतकी अनादी काळानंतरही घराघरांमध्ये रामायणाची, त्या प्रभू रामचंद्रांची विविध गुणांची, विविध रूपांची, त्यांच्या विविध कृतींची चर्चा, त्यांच्या कथा अतिशय मनापासून गायल्या जातात, स्मरल्या जातात. कारण की त्या प्रभू रामचंद्रांनी केवळ शौर्यच गाजवलं नाही, प्रभू रामचंद्रांची प्रत्येक कृती ही आचरणाला उपयुक्त अशी कृती होती. मला असं बऱ्याचदा वाटतं की आपण आपल्या घरांमध्ये सद्गुरूंच्या पादुकांचं, त्यांच्या चरणांची पूजा करत असतो, पण त्यांच्या चरणाला खरं जर आचरणाची जोड द्यायची असेल तर आपल्या समोर आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचं हवं. काय त्या प्रभू रामचंद्राचा निस्वार्थ बघा. अगदी समोर चालत आलेलं राज्य वडिलांनी जेव्हा भरताला कैकेयीच्या इच्छेवरून देण्याचं ठरवलं तेव्हा देखील त्याच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य आलेलं नाही. आणि याच रामाचा आदर्श जर आजच्या काळामध्ये बघितला तर आपल्या लक्षात येईल की भावाभावांमध्ये पडणारी दुही, शेजारामध्ये होणारी तंटे, दोन शेजारच्या देशांमध्ये वाढणारे तंटे, या सगळ्यांमध्ये मनुष्याचा स्वार्थच एक प्रकारे बळावत चाललेला आहे. प्रभू रामचंद्रांची प्रत्येक कृती ही आदर्शनीय आहे. त्यांचं पितृप्रेम, त्यांनी आपल्या जनतेवरती केलेलं प्रेम, त्यांनी ऋषीमुनींसाठी त्या वनामध्ये अनवाणी पायाने चाललेली ही परिक्रमा, या प्रत्येक गोष्टीचा आपण जर विचार केला आणि ती कृती आपल्या आचरणामध्ये जर आणायची ठरवली, ती स्मृती आपल्या आचरणात आणायची ठरवली तर खऱ्या अर्थाने त्या भगवंताचं आपण स्मरण करण्यासारखं आहे. असा तो राम ज्यांनी फक्त प्रतापच दाखवला नाही तर प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, अशा या रामाचं आणि त्याच्या या वेगवेगळ्या रूपांचं हे स्मरण. श्रोतेहो, असं असतं की बऱ्याचदा रस्त्यावरून आपण बघतो खूप वाहतूक चालू असते, आपण आपली गाडी देखील तेव्हा तिथून घेऊन जात असतो, तेव्हा आपल्याला त्या एका फक्त वाहतुकीचा क्षण अनुभवायला मिळतो. पण तिथं कोणीतरी रस्त्यावरती बराच काळ उभा असतो आणि त्यांनी बरेच वेळ या रस्त्याचं अवलोकन केलेलं असतं, त्याचा अनुभव वेगळा असतो. या युगांमध्ये देखील असेच जेव्हा जेव्हा भगवंतांनी अवतार घेतले त्या भगवंताच्या अवताराचा एक मनुष्य, एक तत्व हा कायम साक्षी होता. भगवंताच्या या वेगवेगळ्या अवतारांमध्ये, वेगवेगळ्या युगांमध्ये जो प्रत्येक वेळेला त्या भगवंताच्या वेगवेगळ्या लीला पाहण्यासाठी आपल्या नेत्रांचे चातक करून बसला होता, तो म्हणजे सद्गुरू शंकर. मूळ तत्वाच्या आधाराने ही तुर्यावस्था आहे, हे सद्गुरूचं मूळ तत्व आहे. हा तुर्यावस्था म्हणजे हा उंबरठा आहे. जसं घराला उंबरठा असतो ना, एका बाजूला अंगण असतं आणि दुसऱ्या बाजूला घर असतं, त्या उंबरठ्यावर बसणाऱ्या माणसाला जसा उंबरावर बसल्यानंतर घर आणि अंगण हे दोन्ही दिसतं, त्याप्रमाणे सद्गुरूचं हे तत्व हे तुर्येमध्ये म्हणजे त्या उंबरठ्यावरती बसलेलं असतं. अनेक युग, अनेक कल्प त्याच्या समोरून जात असतात. प्रत्येक युगामध्ये तो भगवंत येत असतो, आपले वेगवेगळे अवतार कार्य करत असतो. प्रत्येक वेळेला तो बघत असतो की कसं त्यांनी दैव लोकांना, कसं त्यांनी साधूंना, कसं त्यांनी धर्माला सांभाळलेलं आहे. आणि मग त्याची वारंवार स्मरणाची कृती ती एकच चाललेली असती, त्या प्रत्येक युगामध्ये आलेला आणि त्याही मध्ये त्याच्या हृदयाला अत्यंत स्पर्शून गेलेल्या अशा रामचंद्राचं स्मरण. आणि हे रामचंद्राचं स्मरण हा त्या भगवंताचा सहज स्वभाव बनतो. कसा सहज स्वभाव बनतो? एक अवतार होऊन दुसरा अवतार होऊपर्यंत त्याची समाधी उतरत नाही, त्या समाधीमध्ये तो अखंड त्याचं स्मरण करत राहतो. आणि म्हणून जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, असं समर्थ माऊलीनी प्रभू रामचंद्रांचा आराध्य भक्त सद्गुरू शंकर आणि त्याची अर्धांगिनी पार्वती आई या दोघांचं वर्णन या प्रभू रामचंद्रांच्या स्मरणाच्या दृष्टीने आपल्या समोर ठेवलेलं आहे. असा हा अत्यंत अप्रतिम असा भगवंताचा एक प्रकारे स्तुती करणारा हा मनाच्या श्लोकातला गाभा, आणि ज्यामध्ये समर्थ माऊली शेवटी म्हणतीये की असा माझा तो राम, अशी त्याची ही वेगवेगळी रूपं आणि अशा या वेगवेगळ्या रूपांमध्ये येऊन त्याने त्याच्या शरणागताचा केलेला सांभाळ, आणि हाच त्या दासाचा खरा अभिमान. आणि या दासाच्या अभिमानाला भगवंत कधीच नुपेक्षित नाही. असा माझा राम, त्याला आपण अनन्य भावाने स्मरा, त्याला शरण जा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.